1 कपभर भातामध्ये 50 पापड बनवून होतात, जे वर्षभर चांगले असे टिकतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे हे 1 कप भात घेतले आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपण हे भात काढून घेऊयात। आता यामध्ये 1 कप पाणी घालूया। जेवढं भात घेतलं होतं तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। आता हे मिक्सरवर चांगलंसं याचं पेस्ट बनवून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे हे भाताचं मी पेस्ट बनवून घेतलेले आहे। आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। अर्धा चमचा जिरे घालूयात। चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात। अर्धा चमचा चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीचं पेस्ट घातलं तरीही चालेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर इथे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत आहे, म्हणून यामध्ये मी परत एकदा अर्धा कप पाणी घातले आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। बॅटर बनवून झालेलं आहे। आता आपण पापड बनवून घेऊयात। पापड घालण्यासाठी इथे मी प्लास्टिक पेपरचा वापर केलेला आहे, ज्यामुळे पापड हे पटकन सहजरित्या निघतात। तर यावर आपण 1 पळीभर मिश्रण घालूयात आणि अगदी हलक्या हाताने हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे हे सर्व पापड आपण याच प्रकारे बनवून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे हे सर्व पापड बनवून झालेले आहेत। आता आपण हे पापड उन्हामध्ये वाळण्यासाठी ठेवूयात। तर 1 दिवसामध्ये हे पापड चांगलेसे वाळून होतात, जास्त दिवस लागत नाही। पापड पूर्णपणे वाळले गेले की आपल्याला हे सहजरित्या हे पापड या प्लास्टिकमधून काढता येतात। जर थोडंसं जरी ओला असला की पापड तुटू शकतात, त्यामुळे पूर्णपणे कडकडीत असं आपल्याला हे पापड वाळवून घ्यायचं आहे। 1 दिवसामध्ये हे पापड चांगलेसे वाळले गेलेले आहेत। चांगलेसे कडकडीत वाळले गेले की एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे वर्षभर हे पापड चांगले असे टिकतात। उरलेल्या किंवा शिळ्या भातापासून पापड बनवून झालेलं आहे, जे वर्षभर चांगलं असं टिकतं आणि अगदी झटपट झालेलं आहे। चला तर मग परत भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत।